गोंदिया शहर से सटे चिचटोला गांव के किसान राणू गौतम ने अपनी 3 एकड़ जमीन में मक्का की खेती की थी। फसल भी अच्छी तरह से तैयार हो रही थी, लेकिन गौतम की खेती जंगल के पास है, इसलिए जंगली सुअरों ने उनके खेत में घुसकर मक्का की फसल को बर्बाद कर दिया। इस वजह से उनकी तैयार फसल पूरी तरह से नष्ट हो गई। गौतम ने वन विभाग से शिकायत कर नुकसान भरपाई की मांग की है। जिला परिषद सदस्य संजय टेम्भरे ने राणू गौतम के खेत का दौरा कर नुकसान का निरीक्षण किया और वन विभाग एवं राजस्व विभाग को निर्देश दिए कि किसान को उचित मुआवजा दिया जाए। इथले शेतकरी फार एकदम उत्कृष्ट शेतकरीच्या नावाने या गावाला ओळख आहे। इथं धानाची जे यील्ड आहे उपज ती सर्वात जास्त असते या गावाला। आणि याने एक नवीन उपक्रम केला आहे मक्का लावून। मक्का याने 4 एकरमध्ये लावलेला आहे आणि 2.5 ते 3 लाखाची याची लागत झालेली आहे। पण इथून जंगल लागून आहे आणि जंगल लागून असल्यामुळे रात्री रानडुक्कर यांचा पूर्ण झुंड आला आणि झुंडनं याचं पूर्ण मक्काचं उद्ध्वस्त केलेलं आहे। सकाळी यांचा मला फोन आला, यांची भेट झाली, तेव्हा मी फॉरेस्टचे अधिकाऱ्यांना फोन लावला की मला तुम्ही लवकर या। तलाठी महोदय पण आलेले आहे आणि सांगितलं की आपण तात्काळ करा। परंतु काय असते, शासकीय नियमानुसार त्यांची 7/12 घेणे, नमुना 8 घेणे, नक्शा घेणे, मग ऑनलाईन करणे, ऑनलाईनच्या नंतर ते फॉरेस्टचे लोक येणे, मग त्यांनी पंचनामा करणे आणि मग नंतर ते प्रोसिजर सुरू असते। हा जो विषय आहे फॉरेस्टचा, फॉरेस्ट पूर्ण महाराष्ट्रात 4 जिल्ह्यामध्ये जास्त आहे। गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या भागाला जास्त फॉरेस्ट आहे, म्हणून वन भवन हा नागपूरला बनलेला आहे आणि वन फॉरेस्टचे सेक्रेटरी पण तिथं नागपूरला बसतात। आमचा विषय एवढाच असतो की जे लागून गाव आहे जंगला, म्हणजे जंगलामध्ये फॉरेस्टचे लोक जे आहे ते जिल्हा वार्षिकमध्ये पैसे कमी मागतात आणि पैसे त्यांनी मागितलं तर त्यांना पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणचं असल्यामुळे त्यांना याची भान नाही, याची जाण नाही, म्हणून ते तेवढे पैसे देत नाही। आणि काय झालं, त्यांनी जेवढी लाकडे कापली आहे जंगलापासून, तिथं त्यांनी सागवानची लागवड केलेली आहे। ते फळांची लागवड केली असती तर ही अडचण आली नसती। जसे आता आमच्याकडे कंटिन्यू 2-3 जाऊन अस्वल येत आहे। अस्वल कोणाला हानी करत नाही, पण ते बोर आणि ते जांभूळ हे खात आहे, म्हणजे ते आवळा खाणारी अस्वल, त्याला आपलं आवळ्याची झाडं तर नाही जंगलामध्ये, नाही फळाची झाडं नाही, तिथं फळ नाही, पाणी नाही, म्हणून तो उन्हाळ्यामध्ये जो जंगली हिंसक जनावर आहे तो गावामध्ये येतो आणि गावामध्ये येऊन लागून पूर्ण आमची शेती कास्तकारांची तो हे असे पूर्ण क्रॉप वाईट अवस्थेमध्ये दिसत आहे तुम्हाला। आमची फक्त मागणी एक वेळीची आहे की फॉरेस्ट विभागानं आपल्या जंगलामध्ये फळाचे झाडं लावले पाहिजे, आपल्या जंगलामध्ये पिण्याचे पाण्याची सोय केली पाहिजे आणि ते जे लागून गाव आहे त्यांना कुंपण केलं पाहिजे। आणि कुंपण हे सर्व करू शकत नाही तर मग सरकारने शेतकऱ्याला कमीत कमी 25,000 रुपये एकर या भावानं नुकसान भरपाई दिली पाहिजे। कारण काय असते की लहान लहान शेतकरी आहे आमच्याकडे, 2 एकरचा शेतकरी आहे, 1 एकर शेतकरी आहे, 5 एकर शेतकरी आहे। या लोकांचं एवढं मोठं नुकसान होते की एकदा नुकसान झालं तर ते 2 वर्षावरी ते नुकसान भरपाई मेंटेन करू शकत नाही, हे त्यांची अवस्था असते। वहीं दूसरी ओर गोंदिया जिले में कोई स्थानीय पालक मंत्री न होने के कारण वन विभाग को जंगल से सटे खेतों की सुरक्षा के लिए आवश्यक निधि नहीं मिलती। इस वजह से जंगली जानवर बड़ी संख्या में खेतों को नुकसान पहुंचाते हैं। यह समस्या केवल चिचटोला गांव की नहीं है, बल्कि जंगल से सटे पांगड़ी और चुटिया गांव में भी यही स्थिति है, जहां जंगली जानवर खेतों में घुसकर फसलों को भारी नुकसान पहुंचा रहे हैं। जिला परिषद सदस्य संजय टेम्भरे ने वन विभाग से कृषि को जंगली जानवरों से बचाने के लिए ठोस कदम उठाने की मांग की है। सर, मी मक्याची लागवड यावर्षी 4 एकरला केली होती, त्यापैकी मला लागत मूल्य सुद्धा 2.5 ते 3 लाख रुपये आला आहे आणि आता ऐन वेळेवर माझी फसल आल्यावर यांनी आज रात्रोरात्री कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचा माझा लॉस केलेला आहे। मी याच्यासाठी आज सकाळीच आमचे नेते संजयजी टेम्भरे यांच्या जवळ मदत मागायला गेलो। त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावला, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सरसुद्धा आले। त्यांनी सर्वप्रथम मला एक म्हणजे किचकट प्रोसेस सांगितली की सर्वप्रथम तलाठीकडून 7/12 वगैरे घ्या, त्याच्यानंतर ऑनलाईन करा, त्याच्यानंतर आम्ही पंचनामा करायला येऊ असे सांगितले। काय मागणी आहे तुमची आता? सर, माझा लागत मूल्य जितका आहे, एकरी कमीत कमी मला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला होता। आता माझा प्रॉफिट कमीत कमी 3 लाखाचा होता, तो मला मिळाला पाहिजे। त्यांनी तर म्हटलं होतं की 10 ते 15 हजार देऊ, अशी त्यांची वन विभागवाल्यांची मला दिसत आहे। राजस्व विभाग के अधिकारियों ने आश्वासन दिया है कि वे क्षतिग्रस्त फसल का पंचनामा कर उचित मुआवजा प्रदान करेंगे।
यामध्ये वन्य प्राण्यांचे जो हे आहे रानडुकरं यांनी येऊन ह्या ज्या पीक आहे मका पीक आहे त्या मका पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि पिकाची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे आणि या माझ्यापूर्वी वन विभागाचे अधिकारी येऊन गेलेले आहेत. त्यांनी याचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. मी पण म्हणतो की वन विभागाला पंचनामा करायचा, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या विभागाकडून जो काही मदत मिळत असेल याच्यामध्ये असेल काही तरतूद तर त्याप्रमाणे आपण याचा पंचनामा करून मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. अगर वन विभाग ने जंगल से लगे खेतों की सुरक्षा के लिए जल्द कोई ठोस उपाय नहीं किए तो जिला परिषद सदस्य संजय टेम्भरे और किसानों ने तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी है.